नमस्कार. जय महाराष्ट्र. नगर परिषदेच्या भटका जनावरांविरुद्ध मोठी कारवाई. 28 जनावरे पकडून तात्पुरत्या कोंडवाड्यात ठेवली. एपी न्यूज महाराष्ट्रामध्ये वृत्त प्रसिद्धित झाल्यानंतर नगर परिषद ऍक्शन मोडवर. शहरातील वाढत्या भटक्या जनावरांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने मोठी कारवाई करत विशेष मोहीम राबवली. शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यावर मोकाट फिरणारी 28 भटकी जनावरे पकडून नगर परिषदेच्या जुन्या परिसरात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कोंडवाड्या सुरक्षित ठेवण्यात आली आहे. शहरात भटक्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होणे, अपघाताचा धोका वाढणे आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. या पार्श्वभूमीवर एपी न्यूज महाराष्ट्रामध्ये वृत्त प्रसिद्धित झाल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेत कारवाई सुरू केली. नगर परिषदचे एसआय नक्कल यांनी दूरध्वनीद्वारे माहिती देताना सांगितले की पकडण्यात आलेल्या सर्व जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी आणि आवश्यक देखभालीसाठी व्यवस्था करण्यात आली असून कर्मचारी जबाबदारीने त्यांची निगा राखत आहेत. तसेच शहरातील भटक्या जनावरांविरोधातील ही मोठी मोहीम पुढील काळात नियमितपणे सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान नागरिकांनी नगर परिषदेला कायमस्वरूपी कोंडवाड्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. कोंडवाड्याचे शेड, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच जनावरांच्या आरोग्याची नियमित तपासणी व देखभाल यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. नगर परिषदेच्या कारवाईमुळे शहरातील मोकाट जनावरांमुळे होणारे वाहतुकीचे अडथळे आणि अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. भविष्यातही अशा विशेष मोहीमला सातत्याने राबवून शहर भटक्या जनावरांपासून मुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. एपी न्यूज महाराष्ट्रासाठी आमचे विशेष प्रतिनिधी शब्बीर खान पठाण यांची रिपोर्ट.